पोरीकडचे मग? अहो ते म्हणले शेतकरी नवरा नको, त्यानं कुठलं तरी पुण्याकडचं म्हणतं आणि 20,000 नोकरीवाला पोरग बघालेत म्हणा. आय येडे लोक. मग पिंटे आहे की नाही, सकाळी दूध जर टाकून आलं 2 घंट्यात महिन्याला 60,000 रुपये कमी दे. आणखी काय आहे त्या पोराकडं? काय नाही, गावाकडे साधं पत्राचं घर आहे. आता पुण्याला रूम करूनच राहते. यायनं जर हुंडा दिला तर फ्लॅट घेतो म्हणाले किरायानं. आमच्याकडे आहे की नाही 1.5 लाखाला एक म्हैसा, तशा 7 म्हशी. आता त्याने पुण्याला आहे की नाही करून करून नोकरीच्या जोरावर काय करतील, 2 BHK घर घेतील. अहो आपला आहे की नाही आकाराच आहे की तेवढा. त्याने आहे की नाही गुंट्यामध्येच परेशान होतं आणि आपल्याला आहे की नाही एकराचं सुद्धा भूषण नाही. आता ते AI आलंय की त्या कंपनीतून आहे की नाही काढायत म्हणून 20-20 हजार लोकायला. मग आहे की नाही बोंबलत गावाकडेच यावं लागतं की शेती करायला. त्याला 20,000 पगार आहे की नाही, 10,000 रुपये किराया द्यावा लागते, 10,000 रुपये खाण्यापिण्यात जाते, ते मागत 1 रुपयावरून. तिथे नोकरीमध्ये आहे की नाही त्या मॅनेजरच्या शिवा खाऊन त्याच्याच पुढी पुढी करावं लागते. इथे शेतीमध्ये नोकर बी आपणच, मालक बी आपणच. या आजकालच्या पोरीला कळण्याचं लय, वावर आहे तर पावर आहे.